जयश्रीराम भट्टे काय म्हणता मग? सॉरी जयश्रीराम भट्टे काय म्हणता मग? तर चला आता दाखवतो तुम्हाला आपल्या 3 बहादूरचे आहेत आपल्या म्हणजे कोंबडीची पिल्लं. तर ते किती मोठे झाले आणि आपल्या कोंबडीच्या पिल्ल्यावर झालता एक जानलेवा हमला. तर तो हत्यार घेऊन आलता एक मामूजी. तर त्याने एक नाही आपल्या एका कोंबडीच्या पिलाचा पायाने जखम पाडली. तर त्याला तुम्हाला दाखवतो. ते डाईट घेऊन मी आलेलो बाहेर. तर आता हे येणार आहेत आपल्या मागे मागे. तर आता हे संभार खाण्यासाठी मला मारायचे पण हद्दला लावू शकतात. तर सगळ्यात पहिले यांना यांची डाईट देतो आणि मग भेटतो. त्यांची डाईट दिलेली आहे आणि आमच्या मागे ते जंगल आहे इकडे समजा. तर तिकडे आहे ना आता मेंढरा आल्या, गाय पण आहे, मेंढरा पण आलाय, झुंड आला एक झुंड. अरे उंट पण आहे ते बघा. तर मोठं आपल्याला उंट पण दिसलं आता. आपण पण उंट म्हणतो. तर हे आता खात आहेत सांबार. मला समजत नाही यांना एवढा सांबार कसा का आवडतो. जेव्हा मी ना आणले तेव्हा हे एवढीच होते आणि आता जेव्हा म्हणजे जसे जसे दिवस चालले तसे तसे एवढं मस्त होत चालले ना. आता हे खूप मोठे झाले आता. तर जेव्हा आपण अमरावतीला गेलतो तेव्हा जेव्हा मी घरी येणार होतो तर पार्ट 1 पार्ट 2 टाकला आणि पार्ट 4 की पार्ट 3 जो होता जो घरी आता मी बनवणार होतो तो काही बनवला नाही. कारण की माझा मोबाईल खूप खराब झाला. म्हणजे मी पायरीवरून ब्लॉग बनवत चाललो होतो आणि तेव्हाच तो मोबाईल पडला माझ्या हातातून, जो माझ्या सध्या मी काढून राहिलो ओप्पो. तर तो पडला होता. मग मी ना याला डिस्प्ले टाकला. तर आता मी वापिस बनवणं चालू केलं ब्लॉग. कबूतर पण खूप आहेत. चला आता आपले 3 बहादूर बंद करतो. आता भावनी जेव्हा सांबार होतं तेव्हा तर मॅटासारखे पळत येतात ना म्हणलं. तर आपण आपल्या कोंबडीचे पिलेले केलं आता बंद. दाखवतो तुम्हाला. तर तिघांना पण बंद करून टाकलेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवतो आमचा मिल. तर मी आलेलो अकोटमध्ये एक मिल आहे हिवरखेड रोडनं. तर मी तिकडं राहायला आलेलो आहोत. तर मी तुम्हाला त्याचा पोस्टर दाखवतो. श्री साई जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी. तर असा काही हा मिल आहे. हा पण एक आहे आणि याच्या समोर पण एक आहे, तो तिकडे दिसणार. तिकडे पण एक आहे. असे हा आहे श्री साई आणि तो आहे श्री साई श्याम. तर असे 2 आहेत आणि आमचं रूम आहे इकडं त्याच्या मागे. तर आम्ही इकडे राहत असतो. म्हणजे हा जे घर आहे दाखवतो इकडे. तर आम्ही इकडे राहायला आलेलो आता. आणि इकडं पण पेस आहे पूर्ण. खाली पूर्ण जंगलच जंगल आहे. तर इकडे म्हणजे असं नाही की भेव लागणार म्हणून की काही
एकदम मस्त गमते. आणि समोर पर घर आहेत तिकडे. रात्रभर इकडे मिल म्हणजे हे जे मशीन असतात ते चालू राहतात. म्हणजे असं काही भेवाची गोष्ट पण नाही इकडे. आणि इकडे पूर्ण खुल्लंच खुल्लं आहे. खाली आता यांना देतो सोडून बाहेर. हे तर आता विराट कोहली सोबत आपल्याला तर राहायला भेटत नाही. तर मी तुम्हाला दाखवतो कोणत्या कोंबडीच्या पिल्लाला मामुजाने पकडलं होतं. तर मी ना तो पिल्लू पकडलेला आहे आणि बाकीचे सगळे बाहेर सोडून दिलेले आहे. ते तुम्हाला दाखवतो जखम कुठं आहे. तर हे ते पिल्लू आहे. हे बघा याच्या पायाला जखम आहे. तर याला म्हणजे रात्री हा अंग टाकून देत जाय. तर मी काय केलं, गरम कपडा घेतला आणि त्याच्यावर याला रात्रभर ठेवलं. तर थोडासा हा चांगला झालेला आहे. आता दाखवतो मी तुम्हाला. हा चालतो फिरतो पण. मी ना याला खाली सोडलेलं आहे. आता बघा कसा पडते. तर असं आहे आपलं काही कोंबडीची पिल्लं आहे. आपण पण राहतो इकडे. आता बाहेर तर आता मिलमध्ये एक मॅटर झालेला आहे. थांबा दाखवतो मी चोरून तुम्हाला. तर इकडं असं नाही की रोज भांडणं होतातच. आणि जास्त काही सिरियस घ्यायचं काम नसते याचं. हे 2 मिनटं भांडणं होतात आणि 3ऱ्या मिनटात सोडत आहे.